हसणं एक साधी क्रिया वाटते, पण बाईचं हसणं म्हणजे संपूर्ण घराचं जगणं. ती सगळ्यांचा सांभाळ करते, पती, मुलं, आई वडील, नातं, जबाबदाऱ्या, पण स्वतःसाठी वेळ काढणं विसरते. तरीही ती हसते, थोडी दमलेली असते, तरी तिचं हास्य थांबत नाही. कारण ती जाणते, जर तिचं हास्य बंद झालं तर सगळं घर थांबेल. पण आज एक मनापासून सांगावंसं वाटतं, अगं बाई, थोडं स्वतःसाठीही हस ना. आरशात बघ आणि स्वतःच्या डोळ्यात पहा, तिथे एक झळाळती, ताकदवान आणि सुंदर स्त्री दिसेल. आणि हो, कुठल्याही जबाबदारीला गळ्यातलं ओझं म्हणून पाहू नकोस. त्या जबाबदाऱ्या तुझी कमजोरी नाहीत, त्या तुझी ताकद आहेत, तुझी ओळख आहेत. स्वतःवर प्रेम कर, स्वतःची काळजी घे, कारण तू फक्त एक घर सांभाळणारी बाई नाहीस, तू त्या घराचा आधारस्तंभ आहेस आणि संपूर्ण विश्वासाठी प्रेरणा. जेव्हा तुम्ही स्वतःला समजून घेता, तेव्हा जग तुमच्या हसण्यानं उजळून निघतं. म्हणूनच स्वतःसाठी जगायला शिका. जबाबदाऱ्या पेलताना हसणं विसरू नका, कारण तुमचं हास्य जग बदलू शकतं. रामकृष्ण हरी.